सोलापूर जिल्ह्याला पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या BPCL, HPCL व IOCL या सर्व कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याला प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणात बफर स्टॉक उपलब्ध ठेवावा. दैनंदिन मागणीप्रमाणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात इंधन पुरवठा सुरळीतपणे ठेवणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक रघुकुमार, BPCLचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण यादव, संजय कुमार, HPCLचे सागर चव्हाण, निकित रेड्डी, IOCLचे सागर गौतम, तन्मय आनंद, IMCL कंपनीचे नंदकिशोर अडसुळे, अनिल करीर उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्तिकेयन पुढे म्हणाले, काही पेट्रोल विक्रेत्यांकडून कंपनीने दररोज काही मर्यादेतच पेट्रोल, डिझेल विक्री करावी असे बंधने घातल्याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. तरी सर्व संबंधित कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय पेट्रोल विक्रेत्यांवर इंधन विक्रीचे कोणत्याही प्रकारची बंधने घालू नयेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. यापुढे अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येऊ नयेत. इंधन पुरवठा सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पेट्रोल, डिझेल पुरवठ्याच्या अनुषंगाने काळजी करू नये. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात इंधन साठा असून कंपन्यांना दररोज नियमित मागणीप्रमाणे पेट्रोल, डिझेल उपलब्ध केले जात आहे. विशेषतः जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी पेट्रोल, डिझेलचा अतिरिक्त साठा करून ठेवू नये असेही आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केले. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून सर्व पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या कंपन्यांची रोजची पेट्रोल, डिझेलची मागणी आणि त्याप्रमाणे कशा पद्धतीने पुरवठा होत आहे याविषयी माहिती घेण्यात आली. तसेच गॅस पुरवठा कशा पद्धतीने केला जात आहे त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. कंपन्यांकडून किमान 7 दिवसांचा पेट्रोल, डिझेलचा बफर स्टॉक ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात मागणीप्रमाणे पेट्रोल, डिझेलचा पुरवठा रोजच्या रोज उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे देखील सांगण्यात आले. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलच्या अनधिकृत साठवणुकीसह काळाबाजार रोखण्यासाठी तसेच काही नागरिकांकडून पेट्रोल विक्रेत्यांकडून पेट्रोल, डिझेलचे शॉर्ट सेलिंग सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी S. कार्तिकेयन यांनी पंढरपूर शहरातील पेट्रोल पंपावर तपासणी केली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.